स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 27. मिसेस मोहिनी आणि मिस्टर पियुष हाजीर हो. शिपायाने आवाज देताच पियुष आणि मोहिनी कोर्टामध्ये हजर झाले. दोघांचे वकील म्हणजेच ॲड रावल आणि ॲड इनामदार हे दोघेही आधीच आतमध्ये गेलेले होते. जजकडे त्यांना काही कागदपत्रे सुपूर्द करायची होते. कोर्टाने दिलेल्या तारखेला हजर राहिल्याची पावती जजला देणे कदाचित बंधनकारक असेल म्हणून ते दोघे आधीच आतमध्ये गेले असावेत. मोहिनी आतमध्ये येऊन तिच्या वकिलांजवळ जाऊन बसली. आज तिचे आई वडील ही तिच्या सोबत होते. ते दोघेही तिच्या बाजूला जाऊन बसले. पियुष पण त्याच्या आई वडिलांसोबत आतमध्ये येऊन बसला. जज मॅडमने कोर्टाची कारवाई सुरू करायला सांगताच दोघांच्या वकिलापैकी आधी बोलायला सुरुवात पियुषच्या वकिलाने केली. ॲड रावल यांनी जजला मोहिनीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागितली आणि जजने परवानगी दिल्यावर मोहिनीला विटनेस बॉक्समध्ये येण्याची ॲड रावल यांनी विनंती केली. मोहिनी आधीच आतून खूप खचलेली होती. तिला तिचा निकाल आधीच कळून चुकला होता म्हणून आजची कारवाई जास्त चालणार नव्हती हे तिला कळून गेलेलं होतं. पण अजूनही तिचं मन काय तो नक्की एक निर्णय घेऊ शकेल नव्हतं. यांना अशा अनेक विचारात ती कशी तरी विटनेस बॉक्समध्ये जाऊन उभी राहिली. पण आता रावल काय काय विचारणार ह्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. तर मिसेस मोहिनी, आज तुमची तब्येत ठीक आहे ना? नाही म्हणजे मागच्या वेळी तुम्ही अचानक भर कोर्टाच्या कारवाईत मध्येच ओरडून उठल्या होत्या, त्यामुळे मला वाटलं तुमची मनस्थिती अजूनही ठीक आहे की नाही. मिलॉर्ड, ॲड रावल यांना व्यवस्थित समजावून सांगा की एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याजवळ जर कुठला पुरावा नसेल तर त्या व्यक्तीला त्याच्या व्यक्तिगत किंवा वैयक्तिक बाबीवरून दुखवणं चुकीचं आहे. मोहिनीची मानसिक स्थिती कशी आहे कशी नाही हे आता इथे महत्त्वाचं नाहीये आणि तो विषय ही कोर्टात मांडण्याची परत गरज नाहीये. ॲड इनामदार मध्येच ओरडून रावल यांच्या प्रश्नावर बोलू लागले आणि त्यांनी रावल यांच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला. एक्झॅक्ट अँड इनामदार, मी पण मागच्या वेळी तुमच्या अशील मिसेस मोहिनी यांना हेच समजत होतो की तुमच्याजवळ जर कंचन आणि पियुष यांच्या विवाहबाह्य संबंधाचा जर काही पुरावाच नाहीये तर मिस्टर पियुष यांच्यावर तो खोटा आणि चुकीचा आरोप त्वरित मागे घ्या. पण नाही, मिसेस मोहिनी यांनी ते सर्व सिद्ध करायला वेळ मागितली, पण त्याच दिवशी तो आरोप मागे घेतला नाही. गेल्या 1 महिन्यात त्या आरोपाच्या ओझ्याखाली माझे अशील मिस्टर पियुष कसं आयुष्य जगताय हे त्यांनाच माहिती. आणि हो, त्यांनाच नाही तर त्यांच्या आईवडिलांनाही गेल्या 1 महिन्यापासून कितीतरी लोकांच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागतंय, पण तरीही त्यांनी सर्व सहन केलं केवळ मिसेस मोहिनी यांच्या एक खोट्या आरोपांमुळे. ॲड रावल यांचं संधी साधू बोलणं ऐकून तर मोहिनी आणि तिचे आईवडील चाटच पडले की वकील लोकांचा बोलण्याचा अभ्यास हा किती चोख असतो ते. जजने ॲड इनामदार यांना कधीच खाली बसायला सांगितलं होतं आणि मध्ये बोलायचं नाही अशी समजही दिली. आता ॲड रावल आणि मोहिनी यांचं बोलणं पूर्ण होईपर्यंत कोणालाच मध्ये बोलता येणार नव्हतं. हां, तर मिसेस मोहिनी, कुठे होतं आपण? ॲड रावल यांनी मोहिनीकडे बघून त्यांनी तिला विचारलेला प्रश्न आठवायचा प्रयत्न करत असताना त्यांच्या तोंडून बोलल्या गेलो. कोर्टात, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कोर्टात होतो आपण. मोहिनीला मध्येच थोडी मस्ती सुचली आणि तिने इतक्या धीर गंभीर वातावरणात चिडलेल्या ॲड रावल यांची टिंगल उडवली. तिच्या उत्तरावर मात्र रावल सोडून सर्वच हसले. रावल यांनी मोहिनीकडे रागात एक कटाक्ष टाकला आणि मोहिनीने पण त्यांच्याकडे आत्मविश्वासाने बघितलं. तिलाही आज बघायचंच होतं की नक्की आज निकाल काय लागतो ते. जे होणार ते होणार. ती मात्र थोडी धीट झाली होती, आतून खचलेली होती, पण तिला तसं दाखवायचं नव्हतं. हां, तर मोहिनी, तुमचा काही निर्णय झालाय? तुम्हाला गेल्या तारखेलाच कोर्टाने काही पर्याय सुचवले होते, त्यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडून तुमचं पुढचं भवितव्य ठरवायचं होतं. सर्वात आधी मला सांगा, तुम्ही पियुष आणि कंचन यांच्या विवाहबाह्य संबंधाचे एक तरी पुरावा आणलाय का? जर आणला असेल तर तो कोर्टात हजर करा. ॲड रावल मोहिनीला सांगत होते. नाही, माझ्याकडे त्या दोघांच्या विरोधात एकही पुरावा नाहीये. पण मी खरंच सांगते मॅडम, मिस्टर पियुष आणि कंचन यांचं अफेअर आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. मोहिनी परत आशेने जजकडे बघत होती. मिसेस मोहिनी, सर्वात आधी तुमचं हे रडणं आणि हात जोडून बोलणं थांबवा. कारण प्रत्येक आरोपी हा हेच बोलतो की मी आरोपी नाहीये, म्हणून काय कोर्ट त्यावर विश्वास ठेवत नाही?
कदाचित मला वाटतं तुमच्या वकिलाने तुम्हाला इतक्या दिवसात हे पण सांगितलं नाहीये. कोर्टात तोंडी बोललेलं नाही चालत इथे. चालतो आणि बोलतो ते फक्त आणि फक्त पुरावा. ॲड रावल ॲड इनामदार यांच्याकडे एक नजर टाकत मोहिनीला चिडवून गेले. मोहिनी मात्र खाली मान घालून सुन्नपणे सर्व ऐकत होती. डोळे पाण्याने बडबड भरलेले होते. मनातून आर्त हाक चालू होती की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं तेच बोलते. बरं असू द्या, आपण पुन्हा मुद्द्याचं काय ते बोलू. तुमच्याकडे कंचन आणि पियुष यांच्या अफेअरचं कोणताही पुरावा नाहीये, तर मग आता तुम्ही काय ठरवलंय? म्हणजे तुम्ही मिस्टर पियुष यांच्यावरील केलेले सर्व खोटे आरोप मागे घ्यायला तयार आहेत तर? ॲड रावल यांना आजची तारीख शेवटची तारीख म्हणूनच घोषित करण्याची घाई झाली होती. नाही, मी मिस्टर पियुष यांच्यासोबत नाही जाणार आणि त्यांच्यावरील केलेले आरोप हे पण मागे नाही घेणार. कोर्टाची कारवाई काही दिवस चालू राहिली किंवा मला डिवोर्स घ्यायला मिस्टर पियुष यांची जोवर इच्छा होत नाही तोपर्यंत मी माझ्या आईवडिलांकडे थांबायला तयार आहे. पण मी पियुष यांच्यासोबत गुजरातला नाही जाऊ शकत. मिसेस मोहिनी, आम्ही तुम्हाला एक निर्णय द्यायला लावला. तुम्ही तर सरळ सरळ केसचा निकालच तुमच्या मर्जीने लावून टाकला. तुम्हाला जर इतकं सर्व जमतंय तर इथे जज मॅडम काय उगाच बसल्यात का? ॲड रावल मोहिनीवर थोडे चिडलेच होते. मिलॉर्ड, ॲड रावल यांना यांच्याच हुशारकीच्या बोलण्यामुळे कदाचित व्यवस्थित ऐकायला पण येत नाहीये वाटतं. आता ॲड इनामदार मध्येच उठून बोलू लागले. माझ्या आशिलाने आत्ताच सांगितलंय की त्यांनी पियुषवर केलेले आरोप हे मागे न घेता त्या केस पुढे चालू ठेवायला तयार आहेत. पण त्या पियुष सोबत जायला तयार नाहीत. त्यांना पियुष आणि कंचन विरोधात पुरावे जमा करायला अजून काही दिवस वेळ द्यावा, बस इतकीच त्यांची मागणी आहे. ॲड इनामदार, कोर्टाने 1 महिना आधीच दिला होता पुरावा जमा करायला, तोवर तुम्ही काय केलं मग? जे 1 महिन्यात नाही करू शकले, आता पुढे काय करणार तुम्ही? रावल परत इनामदार यांच्यावर भडकले. मॅडम, आम्हाला मान्य आहे की आम्ही पुरावा नाही आणू शकलो, पण मी कोर्टाला परत एकदा कडकडीची विनंती करतो की अजून काही वेळ द्या आम्हाला, आम्ही नक्कीच काहीतरी करू. इनामदार यांनी जजला विनंती केली. जज मॅडम, सर्व काही निर्णय मिसेस मोहिनीचं घेऊन मोकळे होणार का? माझ्या आशिलाला पण त्यांचा काय इच्छा आहे हे सांगायचा अधिकार आहे, म्हणून आपण त्यांचंही मत एकदा जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. रावल यांनी पियुषला बोलवायला लावलं. तसं तर त्यांचं आधीच ठरलेलं होतं कधी आणि काय काय बोलायचं ते. विटनेस बॉक्समध्ये पियुष येऊन उभा राहिला. रावल यांनीच त्याला प्रश्न केला की त्याचं ह्या सर्व गोष्टींवर काय मत आहे ते. मला अजूनही कळत नाहीये की मी ज्या कोणी कंचन नावाच्या मुलीला ओळखतच नाही, तर माझा ह्या असल्या गोष्टींसोबत जर काहीही संबंधच नाही, तर मोहिनी नक्की कोणता पुरावा आणायचं बोलते? मी तिला सोबत घेऊन जायचं बोलतोय. मला तिची ट्रीटमेंट पूर्ण करायची आहे. मला माझा सुखी संसार नव्याने उभा करायचा आहे. ह्याचं माझ्या इच्छा आहेत. पण मोहिनीने हे सर्व सोडून का ते कंचन आणि डिवोर्सच्या गोष्टी करते तेच कळत नाहीये. कोर्ट प्रत्येकाला आपल्या चुका सुधारण्याची एक संधी देतेच ना, मग मलाही कोर्टाने एक संधी द्यावी. मान्य आहे काही वेळा ऑफिसच्या टेन्शनमुळे माझं आणि मोहिनीचं भांडण व्हायचं, पण त्याची शिक्षा म्हणून मला सरळ सरळ मोहिनी डिवोर्स देईल असं कधीच वाटलं नव्हतं. पियुष एकदम गयावया करत नाटकीपणे बोलत होता. मोहिनी मात्र त्याच्याकडे एकदम रागात बघत होती आणि त्याला हेच हवं होतं. तो तिला चिडवायचाच प्रयत्न करत होता. पियुषचं असं अचानक बदललेलं रूप बघून मोहिनी तर अजूनच चाट झाली. मागच्या केसपर्यंत जो पियुष डिवोर्सची मागणी करत होता, तो आज असा अचानक सुखी संसाराच्या गोष्टी कशा काय करू लागला? मोहिनी आणि तिच्या आईवडिलांचं तर डोकंच बंद पडायची वेळ आली होती. ते तिघेही आता ॲड इनामदार यांच्याकडेच आशेने बघत होते. इनामदार पण थोडे हताश झाले होते. पियुष आणि त्याचे वकील रावल यांचे पदोपदी असे छक्केपंजे चालू होते की कोणाला काही सुचायला आणि निर्णय घ्यायला वेळच मिळत नव्हता. मोहिनीवर आणि ॲड इनामदार यांच्यावर थोडं थोडं दडपण येत होतं, कारण डिवोर्स हा 2 लोकांच्या सहमतीने होतो. पण आज तर पियुषने सरळ सरळ डिवोर्सच्या गोष्टीच बाजूला ठेवून डायरेक्ट मोहिनीला सोबत घेऊन जाण्याच्याच गोष्टी करायला सुरुवात केली होती. पण मात्र मोहिनी ही तिच्या निर्णयावर ठाम होती. तिने पण कोर्टामध्ये जजला खणकावून सांगितलं की एक वेळेला ती कोर्टाने दिलेली कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे, पण ती पियुष सोबत गुजरातला जायला तयार नाही. तिच्या अशा बोलण्यावरून जजला थोडं कळत होतं की नक्कीच मोहिनीच्या जीवाला काहीतरी धोका असावा किंवा तिच्यासोबत नक्कीच काहीतरी वाईट घडलेलं असावं, म्हणून ती जायला वारंवार नकार देते.
पियुष आणि पियुषच्या वकिलांचं ठरलेलंच होतं की कंचनचा विषय लांबला की मोहिनीला गुजरातला सोबत घेऊन जायचा निर्णय घ्यायचा. म्हणजे कोर्टात पियुषची बाजू ही उजवी ठरली जाईल. बदनाम शेवटी मोहिनीलाच करायचं आणि समाजाला असं दाखवून द्यायचं की पियुष तर संसार करायला तयार झाला होता, पण संसार मोडायची घाई मोहिनीलाच झाली होती. तसंही पियुषला त्याच्या आईवडिलांनी खूप रिक्वेस्ट करून सांगितलं होतं की कंचनच्या आणि त्याच्या संबंधाचा पुरावा मोहिनीला मिळाल्यावर त्याला कोर्ट शिक्षा देणारच. त्यापेक्षा मोहिनीला गुजरातला घेऊन जाऊ, सर्व पहिल्यासारखं चालू देऊ, म्हणजे मोहिनी घरात थांबेल आणि पियुष होताच मग उडता भोवरा कंचनसोबत फिरायला मोकळा. पण यावेळी मोहिनी जुमामली नाही. तिने पण पियुषचा डाव ओळखून जागेवरच डाव मांडला आणि पियुषच्या वकिलाला सांगितले की ते पियुषसाठी इतके धडपडत करताय तर आणखी एक धडपड त्यांनी करावी बस. मोहिनीच्या बोलण्यावर रावल यांनी तिला विचारलं की नक्की काय करायचं ते सांगा. यावर मोहिनी आणि तिच्या वकिलांनी म्हणजेच इनामदारांनी ॲड रावल यांना सांगितले की तुम्हाला जर खरंच पियुषची इतकी काळजी आहे तर त्याच्यासाठी रावल यांनी एका स्टॅम्प पेपरवर लिहून घ्यावं की मोहिनी जर गुजरातला तिच्या सासरी पियुषसोबत जर गेली तर तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं किंवा पियुषकडून तिला एक चापटही बसली तर त्याचं पूर्णतः जबाबदार ॲड रावल हे राहतील. हे सर्व ऐकून तर ॲड रावल यांनी बाजूच्या टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास पटकन हातात घेऊन तोंडालाच लावला आणि गडगड पाणीच पिऊ लागले. असं कसं बोलू शकता ॲड इनामदार तुम्ही? अहो तुम्ही स्वतः एक वकील आहात ना, तुम्ही तरी आजवर कोणाच्या जीवाचं हमीपत्र दिलाय का? मला असं मध्ये अडकवायचा काही प्रश्नच येतो कुठे? ॲड रावल इनामदार यांच्याकडून चिडू लागला. का नाही हमीपत्र लिहिता येणार रावल? तुम्ही ज्या आक्तिकने तुमच्या आशिलाची बाजू मांडताय, म्हणजेच तुम्ही त्यांच्यासाठी इतकं तर करू शकता ना. बरं तेही जाऊ द्या, तुम्ही नाही तर पियुष आणि त्याच्या आईवडिलांनीही लिहून द्यावं की मोहिनी जर त्यांच्यासोबत गुजरातला गेली तर तिच्या जीवाला जर काही झालंच तर त्याला जबाबदार पियुष आणि त्यांचे आईवडील हे राहतील. इनामदार यांनी आता त्यांचं मत मांडलं. ठीक आहे, मी लिहून देतो मोहिनीस जीवाचं हमीपत्र. जर तिच्या जीवाला काहीही झालं तर त्या सर्व गोष्टींना मी जबाबदार राहील. ॲड इनामदार यांच्या बोलण्याला मध्येच तोडत पियुष बोलू लागला. त्याचं नक्की काय ठरलेलं होतं हे समजण्यापलीकडले जात होतं, पण त्याच्या नक्कीच काहीतरी मोठा डाव त्याने मांडून ठेवलाय हे त्याच्या बोलण्यातून आता स्पष्ट दिसू लागलं होतं. नाही, माझ्या मुलीच्या जीवाचं कोणी काहीही खात्रीशीर हमीपत्र दिली तरी मी माझ्या मुलीला ह्या लोकांच्या ताब्यात देणार नाही. ती आज आमच्याजवळ जशी आहे तशी आम्ही तिला सांभाळून घेऊ, कारण आज ती आमच्या डोळ्यांसमोर आहे. हेच आमच्यासाठी खूप आहे. एकदा जर वेळ काळ आणि जीव नजरेआड गेला की तो परत माघारी घेऊन येत नाही. माझ्या मुलीच्या जीवाचं हमीपत्र देऊन मी काय करू? तिच्या जीवाचं जर ह्या माणसाने तिकडे काही करूनच टाकलं तर त्याला होऊन जेल होईल, झालीच तर जन्मठेप किंवा फाशी होईल. पण ह्या सर्व गोष्टी होऊनही माझी मुलगी मला परत मिळणार नाही. म्हणून कोणीही कोणतेही निर्णय घ्या, पण मी माझ्या मुलीला तिची इच्छा होत नाही तोपर्यंत गुजरातला पाठवणार नाही. मोहिनीचे वडील डोळ्यातील अश्रू पुसत बोलत होते. बोलता बोलता त्यांचा आवाज जड झाला होता. इतकं सर्व बोलताना त्यांना मोहिनीचे गर्भाशयाच्या इन्फेक्शनच्या वेळेचे दिवस आठवले आणि त्यावरून पियुषची क्रूरता पण आठवली. म्हणून ते मोहिनीला गुजरातला पाठवायला अजिबात तयार नव्हते. एक मिनिट, मोहिनीच्या जीवनाचा निर्णय घेण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. तिचा निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत, म्हणून प्लीज त्यांना भावनेच्या आहारी नेऊन त्यांच्या संसाराची तुम्हीच नका काडीमोड करू. ॲड रावल मोहिनीच्या वडिलांना बोलू लागले. एक मिनिट ॲड रावल, एक वडील म्हणून त्यांनीच तिला मोठं केलेलं आहे. वडिलांच्या काळजाचा तुकडा असते मुलगी आणि तुम्ही म्हणता त्यांना तिचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. ज्या बापाचं बोट धरून मुलगी चालायला शिकते, ज्या बापाने बघून दिलेल्या मुलासोबत आयुष्य जगायला तयार होते, त्या बापाला का अधिकार नसावा इतर गोष्टीचा? ॲड इनामदार मोहिनीच्या वडिलांना खांद्याला धरून त्यांना खाली बसवलं आणि सोबतच ॲड रावल यांना काही महत्त्वाच्या गोष्टी पण ऐकवल्या. मिसेस मोहिनी, मी आता तुम्हाला शेवटचं विचारतो. तुमचा नक्की काय तो निर्णय सांगा, कारण मला नाही वाटत तुम्ही काही एक व्यवस्थित निर्णय घेऊ शकाल असं. पण आज तर तुम्हाला नक्की काय ते सांगावंच लागेल. ॲड रावल मोहिनीवर चिडतच होते. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. सध्या तरी माझ्या मनाची अजिबात तयारी नाहीये गुजरातला जाण्याची. मला पियुष यांच्याकडून डिवोर्स पाहिजे आहे
आणि हो, कांचन आणि पियुष यांच्या विरोधात मला पुरावा जमा करायला कोर्टाने वेळ द्यावा. मोहिनीने अखेरपर्यंत पियुष सोबत जाण्याचा नकारच दिला. पण आता मात्र कोर्ट ठरवणार होतं की ही केस पुढे अजून किती दिवस चालेल. दिवसाचं काय तर ते किती वर्ष चालेल हे कोणालाच माहिती नव्हतं. सर्वजण ज्याच्या त्याच्या जागी शांत बसले होते. मोहिनीच्या मागण्या आणि पियुषवरील केलेले आरोप तर बाजूलाच राहिले, पण तिलाच आता त्याच्या राहवण्या कराव्यात लागत होत्या की बाबा दे एकदाचं डिवोर्स. सर्व बाबी आणि सर्व प्रश्न उत्तरे आणि सर्वांचे मत लक्षात घेऊन आणि एकूण कोर्टाची कारवाई या निर्णयापर्यंत येऊन पोहोचते की मिसेस मोहिनी यांना जर असं वाटतंय की त्या गुजरातला म्हणजेच मिस्टर पियुष देशमुख यांच्या घरी स्वतःला त्यांच्या सोबत राहायला किंवा पुढील आयुष्य त्यांच्यासोबत व्यवस्थित करायला जर त्या घाबरत आहेत किंवा कुठेतरी त्यांना असं वाटत आहे की तिकडे त्यांना मिस्टर पियुष यांच्यापासून त्यांचा जीवाला धोका आहे, तर मोहिनी यांना गुजरातला जाण्यासाठी कोणीही जबरदस्ती नाही करू शकत, कोर्टही नाही. आणि तसेच मिसेस मोहिनी यांना कंचन आणि पियुष यांच्या विवाहबाह्य संबंधाचे विरोधात जर काही पुरावा मिळायचा असेल किंवा त्यांना खात्री असेल की त्या येत्या 1 महिन्यात काहीतरी ठाम असा पुरावा निश्चितच आणू शकतात, तर आपणही त्यांना अजून 1 महिन्याचा अवधी द्यायला हवा. जर त्यांनी येत्या 1 महिन्यात कंचन आणि पियुष यांच्या विवाहबाह्य संबंधावर जर एकही पुरावा नाही आणला, तर त्यांना मिस्टर पियुष यांच्यावर लावलेले सर्व आरोप मागे घ्यावे लागतील आणि त्यांची काही गरजच नाही पडणार. मॅडम, अचानक कोर्टात कोणीतरी एक मुलगी, बारीक उंच गोरा वर्ण आणि अतिशय सुशिक्षित अशी मुलगी कोर्टाच्या आतमध्ये येऊन भर कारवाईतच जज मॅडमला निर्णय ऐकवताना मध्येच जोरात बोलत आणि धापा टाकत आली. थोडा वेळ ती तिथे जागेवरच थांबली आणि थोडा जोरात झालेला श्वास हळूवार करत शांत होत पुढील गोष्टी सांगण्याच्या तयारीत ती आता जज मॅडम समोर येऊन उभी राहिली. सर्वांच्या नजरा अचानक तिच्यावर खिळल्या. सर्वांना प्रश्न पडला होता की नक्की ही कोण आहे. मोहिनी तर त्या मुलीला बघून चाटच झाली आणि पियुषला तर आता चक्करच यायचे बाकी राहिले होते. आपण कोण आणि अशा मध्येच अचानक कशा काय आल्यात तुम्ही? तुम्हाला असं आतमध्ये कोणी पाठवलं? कोर्टाची कारवाई चालू असताना असं मध्येच येऊन सर्व काही थांबवणे म्हणजे काय मस्करी आहे ही? जज मॅडम त्या मुलीवर ऐनवेळी केसच निर्णय ऐकवताना मध्येच व्यत्यय झाल्यामुळे चिडल्या होत्या, पण त्या मुलीचं बोलणं पण ऐकून घेणं गरजेचं होतं. म्हणून जज थोड्या वेळाने थोड्या शांत झाल्या आणि त्यांच्याकडे आशेची नजर लावून उभ्या असलेल्या मुलीकडे बघून जजने हळूवार त्या मुलीला सांगितलं की तिला या केसबद्दल जे काही माहीत आहे अथवा जे काही सांगायचं आहे ते तिने विटनेस बॉक्समध्ये येऊन मग बोलावं, कारण कोर्टाचे देखील काही नियम असतात. ती मुलगी विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहिली. तिने पुढे काही बोलणार तोवर पियुष मध्येच आई गो म्हणून छातीला हात लावून मोठ्याने श्वास घेऊ लागला आणि माझ्या छातीत खूप दुखतंय म्हणून बसल्या जागेवरच हळूहळू खाली झोपायचं नाटक करू लागला. त्याच्या ह्या नाटकीपणावर ॲड रावल आणि पियुषचे आईवडील लगेच त्याच्याजवळ धावत गेले आणि त्याला काय होतंय म्हणून अगदी घाबरून त्याच्याकडे बघू लागले. ॲड रावल यांनी जजकडून 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक मागितला आणि जज आधीच खूप वैतागले होते. पियुषला कुठेतरी वाटत होतं की त्याने केलेल्या अशा नाटकमुळे आजची कोर्टची कारवाई पुढच्या तारखेपर्यंत लांबणीवर पडेल आणि त्याचं नाटक हे यशस्वी पार पडेल. पण तो विसरून गेला होता की जज हे जज असणार. शेवटी त्यांनी आजवर अशा कितीतरी केसेस हाताळल्या होत्या. हे काय त्यांच्यासाठी नवीन थोडीच होतं. आणि जजला मोहिनीमध्ये त्रासलेली एक निरपराध मुलगी पण दिसत होती, जी स्वतःहून घटस्फोट मागत होती, पण कुठलाही पुरावा नसल्याने बिचारी हतबल झाली होती. पण आता थोडा वेळ पूर्वी जी मुलगी अचानक येऊन काही सांगणार होती तीच, आणि या केसचं नक्कीच काहीतरी घट्ट असं नातं असावं म्हणूनच पियुषने हे नाटक केलंय हे जजच्या कधीच लक्षात आलं होतं. ॲड रावल यांनी पियुषच्या तब्येतीचं कारण देऊन पुढची तारीख कोर्टकडे मागितली होती, पण जजने स्पष्ट नकार दिला आणि केसचा आजच काय तो निकाल लावायचं स्पष्ट केलं. अर्धा तास पियुषला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. डॉक्टरांनी त्याचे पल्स वगैरे चेक करून त्याची तब्येत अगदी ठणठणीत असल्याचं कळवलं आणि जजने कोर्टाची पुढील कारवाई चालू केली. आणि थोडा वेळ पूर्वी अचानक कोर्टात आलेली नवखी मुलगी जी होती तिला विटनेस बॉक्समध्ये येऊन या केसबद्दल जे काही माहिती होतं अथवा सांगायचं होतं ते बोलायची परवानगी दिली आणि कोर्टाची कारवाई चालू झाली. तर हाय मित्रांनो, बसला ना धक्का? आता ओळखा कोण आली आहे कोर्टामध्ये अशी अचानक?
आणि कोणाच्या सांगण्यावरून ती मुलगी आली आहे आणि का आली आहे, किती ते प्रश्न बापरे, पण उत्तरही मिळतीलच. पण तुम्ही वाचत राहा, पुढचा भाग येईलच तुमच्या प्रश्नांची उत्तर घेऊन. तोपर्यंत आजचा भाग हा मात्र कसा वाटला ते नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.